आपण एक प्लॅन करतो आणि देवाच्या मनात आपल्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन असतो. सायकॉलॉजिस्ट असणं म्हणजे काय एक ड्रेसिंग असायला पाहिजे असं थोडीच आहे. ते एक वयस्कर बाई आली माझ्याकडे, माझा हात धरून म्हणली की मला ना माझ्या सुनेला पाठवायचंय मिसेस वर्ल्डसाठी, तर मी काय करू. मला ते इतकं छान वाटलं. मला म्हणल्या मॅम आय एम जस्ट अ हाऊसवाईफ. मी म्हटले फर्स्टली ड्रॉप द वर्ड जस्ट. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, वामनहरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत कॅचअप मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. वामनहरी पेठे ज्वेलर्स ज्यांची परंपरा आहे 117 वर्षांची आणि जे आहेत सोनेरी क्षणांचे सोबती. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये बुद्धिमत्ता, परंपरा आणि सौंदर्य याचा संगम आहे, कारण आज आपल्या सोबत आहे डॉक्टर आदिती गोवित्रीकर. आदिती, स्वागत आहे मनापासून. धन्यवाद. छान दिसतेस आणि नेहमीसारखी ग्रेसफुल दिसतेस, हे महत्वाचं. मला आदिती बद्दल थोडक्यात अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत. मिसेस वर्ल्ड हा किताब भारतातनं तिला पहिल्यांदा मिळाला, म्हणजे ती पहिली भारतीय आहे जिला मिसेस वर्ल्ड हा किताब मिळाला. आणि मराठी पॉडकास्ट तिचा पहिलाच आहे. दोन पहिल्या गोष्टी. 1996 मध्ये तिने ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल कॉन्टेस्ट जिंकली होती. आदित्यला आता 30 वर्ष होत आहेत. 2026 मध्ये आहोत आपण. आणि लगेचच 1997 मध्ये तिने एशियन सुपर मॉडेल कॉन्टेस्ट मध्ये बेस्ट फेस आणि बेस्ट बॉडी असा अवॉर्ड तिला मिळाला. त्याच वर्षी ती आपल्याला व्हिडिओ अल्बम मध्ये दिसली होती, कभी तो नजर मिलाव. त्याच वर्षी मला वाटतं ती डॉक्टर पण झाली. 1 वर्ष आधी पण म्हणजे तेव्हाच. आणि इतक्या सगळ्या गोष्टी ती एका वर्षी त्यावेळेला करत होती. मला आधी ती सुरुवात ह्याच गोष्टीपासून करायची, कारण मला कुतूहल या गोष्टीचं आहे. ज्या काळात इंटरनेट नव्हतं, कम्युनिकेशनची साधनं जास्त नव्हती, तुझ्या घरी अशी काही बॅकग्राऊंड नाही, फिल्मी बॅकग्राऊंड नाही किंवा ग्लॅमरचं नाही, कोणी मॉडेलिंग करतंय असं नाही. मग त्या सगळ्या काळात तू हे सगळं कसं जुळवलंस, कसं जमवलंस? ऍक्च्युली काय झालं की लहानपणापासूनच म्हणजे माझी आई मला सांगते की जेव्हापासून मी बोलायला सुरुवात केलेली आणि जेव्हापासून थोडीशी पण समज अशी आलेली, तेव्हापासून मी हेच म्हणायचे की मला डॉक्टर बनायचंय. आणि त्याच फोकसनी मी माझी लाईफ, म्हणजे तेव्हा शाळेत जेव्हा होते तेव्हा त्या फोकसनीच लीड केली लाईफ, की वर्गात पहिलं यायलाच पाहिजे. सेकंड आलं की मलाच आवडायचं नाही. म्हणजे आई वडील काही बोलायचे पण नाहीत. इनफॅक्ट ते सांगायचे अगं चालेल, सेकंड आली आहेस, पुढच्या वर्षी परत ट्राय कर, पुढच्या सेमिस्टर. मी बसून पूर्ण अनालिसिस करायची की माझं असं होऊच कसं शकतं, की मला 2 मार्क कमी कसे मिळाले, कुठे मिळाले. मग मी स्वतःलाच बराचसा त्रास करून घ्यायची. जे मोटिवेशन होतं ते मला इंटरनलीच होतं. असं नाही की आई-वडिलांनी पुश केलं. म्हणजे बरेच लोकं विचारतात की अच्छा, आई-वडिलांनी पुश केलं म्हणून मेडिसिन आणि मग तुला ॲक्टर बनायचं होतं का? तुला सेलिब्रिटी? तर तसं काही नव्हतं. इनफॅक्ट माझी आई जोक पण करते की मी डॉक्टर, माझी बहीण इंजिनियर आणि माझा भाऊ शेफ आहे. तर ती म्हणते की मुलींनी कुकिंग करावं किंवा असं होम सायन्स वगैरे करावं ते नाही, पण मुलांनी मुलगा कुकिंग करतो. तर आई-वडिलांनी लकीली कधीच प्रेशर टाकलं नाही. तर त्यावेळेला हेच होतं की मेडिसिन करायचं, डॉक्टर बनायचं, मला एमडी गायनॅकची सीट पण मिळालेली आणि मी जवळ-जवळ 8-9 महिने गायनॅक पण केलं, हाऊसमनशिप वगैरे केली. पण हेच असतं ना की आपण एक प्लॅन करतो आणि देवाच्या मनात आपल्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅन असतो. तर तसंच काहीतरी झालं. पहिल्यापासूनच मी वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रातले मित्र-मैत्रिणी जोडले. पहिल्यापासूनच मला सवय होती. कारण माझा हाच विचार होता की असा मी विचार करायची की आपल्यासारखे लोकं, आपल्या फील्डमधले लोकं फ्रेंड्स असायला पाहिजेतच. पण जर दुसऱ्या फील्डमधले आपले फ्रेंड्स झाले, तर आपल्याला किती शिकायला मिळतं. आणि मी एक लाईफ लाँग लर्नर आहे. मला खूप आवडतं शिकायला. तर म्हणून मग असे वेगळे फ्रेंड्स असायचे. तर तेव्हा जेव्हा मी मेडिसिन करत होते, तेव्हा एक फ्रेंड होते माझे, हिमांशू सेठ. तर ते फोटोग्राफर त्यांना बनायचं होतं. म्हणजे आम्ही सगळे कॉलेजमध्ये होतो तेव्हा. तर असंच आम्ही मुंबईमधले ग्रँड मेडिकल कॉलेज. तर अशीच मी बसलेले होते, तर तो म्हटला, "ओह, यू हॅव अ बॉडी लँग्वेज ऑफ अ मॉडेल." मी म्हटलं, "काय सकाळी-सकाळी कोणी भेटलं नाही का तुला सकाळपासनं?" तर तो म्हटला, "नाही, मी खरंच सांगतोय, लेट्स शूट फ्यू पिक्चर्स." मी म्हटलं, "काय म्हणजे संबंधच नाही." कारण
एक होतं की तेव्हा ऑफकोर्स फोन्स नव्हते, सेलफोन्स नव्हते आणि समहाव माझ्या आई-वडिलांना माहीत नाही का, पण माझे म्हणजे जेमतेम 3 किंवा 4 फोटोग्राफ्स असतील लहानपणाचे. माझ्याकडे फोटोग्राफ्सच नाहीयेत. अरे वाह! अच्छा. हां, म्हणजे त्यांना असं शॉक नव्हता, नंतर ती की कसर भरून निघाली भरपूर फोटो आल्यानंतर. आय थिंक सो, आय थिंक सो. तर त्यामुळे फोटोग्राफी वगैरे म्हणजे तेव्हा हे नव्हतं, की अरे सेल्फी लिहा असं काही काहीच नव्हतंच, नव्हतं, संबंधच काहीच नव्हतं. नव्हता. हो. तर त्याच्या टेरेसवर आम्ही फोटो काढले. त्याचे वडील एक ॲड एजन्सीचे ओनर होते. ओके. तर त्यांना फोटो दाखवले. ते म्हटले, "अरे ह्याच्यात खूप पोटेन्शियल आहे. शी कॅन गो अहेड." मी म्हटलं, "अरे बाबा असलं काय माझं म्हणजे दूर-दूर तक असा काही विचार पण नव्हता." कारण आमच्या घरात पण कोणीच नाही ॲक्टिंग, मॉडेलिंग बरोबर, संबंधच नाही काही. बरोबर, बरोबर. शनिवारी दूरदर्शनवर मराठी पिक्चर यायचा आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता हिंदी पिक्चर यायचा. तेवढाच संबंध. ते मात्र आम्ही सगळे वाड्यातले एकत्र बसून आमच्या घरी टीव्ही होता तेव्हा, बसून बघायचो. तेवढाच संबंध. पुण्यातली तू? नाही, पनवेल. अच्छा, पनवेलमधली. हां. ओके. अ, जन्म पुण्याचा, पण मी अच्छा. जेव्हा 3 वर्षाची होते तेव्हा आमचे वडील आणि आमचं म्हणजे पूर्ण पूर्ण फॅमिली फॅमिली पनवेलला शिफ्ट पनवेलला झालो शिफ्ट आम्ही. झाले. मग ओके. तिथेच म्हणजे लहानपण वाड्यामध्ये तिथेच गेलं. ज्याला आता जुनं पनवेल म्हणतात. ओल्ड पनवेल. ओल्ड पनवेल हां, असं हां. म्हणतात. पण हां. आम्ही पण नंतर शिफ्ट झालो. मी 12वीत असताना हं, आम्ही शिफ्ट हं, झालो न्यू हं, हं. पनवेलला. पण एनिवे कमिंग हां. बॅक टू हे, ओके. हं. की मग अ, ती म्हणजे एक तो थोडासा असं सीड टाकल्यासारखं झालं तेव्हा, की एक बीज हं, गेलेलं मनात, हं, की चला. हं. मग आम्ही असंच कुठेतरी जात होतो, तर तिथे होर्डिंग दिसलं एंटर ग्लॅडरॅक सुपर मॉडेल कॉन्टेस्ट आणि न्यू कमर वेलकम वगैरे वगैरे होतं. तर मग ती जी माझी मैत्रीण होती, ती म्हणली, "चल आपण जाऊया, तुझे फोटो पाठवूया." म्हटलं, "अगं उगाच काय, काय?" तर हे पण म्हटलं, "ठीक आहे, चलो पाठवा." पाठवलं, मी सिलेक्ट झाले आणि काहीही म्हणजे माहिती पण नाही, की काय हं, करायचं, हं, कसं हं, करायचं. हं. आय टूक द लीप ऑफ फेथ म्हणता येईल आणि ते मी जिंकले. बरोबर. आणि जिंकल्यानंतर पण असं होतं, की तो जो म्हणजे एहसास असतो, की अरे, आपण फेमस झालो. हं. कारण तेव्हा खूप कॉम्पिटिशन्स नव्हत्या. ब्युटी बरोबर, पॅजंट बरोबर. 2-4च होत्या. त्यामुळे जिंकलं, की फेम नेक्स्ट डे म्हणजे इट्स अ गिव्हन. पण तेव्हा फेमस होण्याचं हे काय होतं? म्हणजे फेमस झालो म्हणजे कसं फेमस फेमस म्हणजे म्हणजे? कसं झालं, की तेव्हा बॉम्बे टाइम्समध्ये पेज 3 वॉज अ बिग हां. डील, पेज 1 बरोबर. वॉज अ बिग डील. हं. नंतर मॉरिन वाडिया ज्या ओनर हो. होत्या ह्या पॅजंटच्या, तर त्यांनी मुंबईमध्ये मोठे-मोठे होर्डिंग्ज घेऊन फोटो लावलेले माझे. तर मी बापरे! जेव्हा मला आणि त्यांनी सांगितलं नव्हतं, तेव्हा मी म्हटलं, "ओह! ती माझ्यासारखी." अरे मीच आहे ती. असं म्हणजे इतकं. आता तेव्हा ती सुरुवात झाली. हं. नेक्स्ट डे मला पॉन्ड्स फेस वॉश ॲड फिल्मची ऑफर आली आणि मग त्या ऑफर्स येत गेल्या, पण सायमल्टेनियसली माझा अभ्यास म्हणजे ते हो. माझं फोकस होतं. बरोबर. त्यामुळे ते पण सुरू होतं. त्याच्यानंतर गायनॅकची एम-डी गायनॅकची सीट मिळाली. ते मी हाउसमनशिप केलं. सायमल्टेनियसली दोन्ही कामं चालू होती. म्हणजे शूटला पण मी जायची. लकीली माझ्या ज्या एच-ओ-डी होत्या डॉक्टर डावर, तर त्यांनी मला परमिशन दिलेली. त्या म्हटल्या, की "खूप कमी डॉक्टरांना असे चान्सेस मिळतात. तर मेक मोस्ट ऑफ इट, यू नो, एन्जॉय." हं, हं. तसं केलं. पण ते 1 वर्ष जवळ-जवळ केलं, की अ, मला माहीत नाही का, पण बऱ्याचशा बेबीज ज्या असतात त्या रात्रीच डिलिव्हर होतात. सो खरंय. रात्री 6 डिलिव्हरी, 7 डिलिव्हरी कारण तिथे हाउसमन जो असतो त्यालाच डिलिव्हरी करायला लागायच्या. ज्युनियर मोस्ट जे बापरे! हो. पद असतं ते ना. तर त्यामुळे रात्रभर जागा राहणं, मग दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा माझ्याकडे Honda होती स्कूटी. हं. त्याच्यावर बसून मी आपली जायची कुठे-कुठे शूटला आणि मग परत येऊन कामं असायचीच. खूप काम असायचं. हाउसमनला खूप काम करायला लागायचं. तर लकीली माझे बरोबर ज्या मुली होत्या, मुलं होते ते त्यांनी हेल्प केली. पण ॲट द एंड ऑफ द डे मला असंच वाटायचं, की इट्स नॉट फेअर टू देम, की आपलं काम आपण त्यांच्यावर टाकतोय कारण मी अजून काहीतरी काम करतेय, तर इट्स नॉट फेअर. मग जवळ-जवळ 8-9 महिन्यानंतर मी डॉक्टर डावांना म्हटलं, की "काय करू मी?" कारण दोन्ही नाही जमत आहे हो. मला. कारण इट्स हार्ड. झोप पूर्ण नाही, लक्ष देता येत नव्हतं बरोबर. स्वतःकडे किंवा यू नो इट्स नॉट फेअर. करेक्ट. तर त्या म्हणल्या, की "तू 1 वर्ष घे ब्रेक. 1 वर्ष कर ॲक्टिंग, मॉडेलिंग काय करायचंय तुला अँड देन यू कॅन कम बॅक." कारण तेवढं ते ठेवतात तुमच्यासाठी ती सीट. पण ते 1 वर्ष कधी संपलं आणि आय एम स्टिल हिअर असं झालं तो ते. ब्रेक संपलाच नाही ब्रेक अजून. संपलाच नाही. आय एम स्टिल ऑन अ ब्रेक. बापरे! पण नंतर हो, महत्त्वाचं जे होतं 2001 सालचं, हो, ते म्हणजे आधी 2000 साली मिसेस इंडिया हो, आणि मग 2001 मध्ये मिसेस हो, वर्ल्ड. हो, त्या जर्नीमधलं काय आठवतंय? कारण रिसेंटली तू लास वेगसला गेली होतीस. हो. तेव्हा तुला असं वाटलं असेल, की अरे, त्यावेळच्या आठवणी हो, 2001च्या. हो. तर काय नेमके स्पेशल मोमेंट्स त्यावेळेचे तुला आठवतायत, की एवढा मोठा किताब तुला मिळाला 2001 मध्ये? हां, खरं सांगायचं म्हणजे ऑल्दो मिसेस वर्ल्ड
ची जी ही ब्युटी पॅजंट आहे, तर ही 1984 पासनं सुरू केलेली आहे त्यांनी अमेरिकेमध्ये. बरोबर. पण इंडियामध्ये कोणाला माहिती पण नव्हतं. कारण इंडियामध्ये तसं म्हटलं तर 2001 मध्ये लग्न झालं की ग्लॅमर फील्डमध्ये म्हणजे नाहीच करायचं हो, काम. म्हणजे हो. फॅशन शो तर नाहीच. सो मग आयांचे रोल करा, कॅरेक्टर रोल्स. मेनली तर म्हणजे संबंधच नव्हता करेक्ट, करेक्ट. दूर-दूरपर्यंत. हम्म. तर तेव्हा जेव्हा मी ठरवलं की चला मी जाते मिसेस वर्ल्डला, तर कोणाला तेवढं माहिती पण नव्हतं की मिसेस वर्ल्ड म्हणजे काय? हे काय प्रकार आहे? आणि बऱ्याच लोकांनी क्वेश्चन पण केलं की आता कशाला? म्हणजे तुला 1 वर्षाची जवळ-जवळ 1 वर्षाची मुलगी झालेली होती तेव्हा माझी कियारा. तर हे सगळं सोडून काय करायची गरज आहे? मी म्हटलं, "का नाही करायचं?" की कुठे लिहिलंय की अ, लग्न झालं की तुम्ही ग्लॅमरस नाही दिसायला पाहिजे किंवा एका मुलीची आई अशीच दिसायला पाहिजे. तर हे आपण का असं धरून चालतो? हे कुठे लिहिलंय? हे कोणी डिसाईड करायचं? तर इफ आय लूक अ सर्टन वे, मी का डाउन प्ले करू? सो हे असे क्षण बऱ्याच वेळा आलेत माझ्या लाईफमध्ये, की जेव्हा मी सायकॉलॉजी करायचं ठरवलं, तर तेव्हा मला लोकांनी हेच सांगितलं, की "ओ म्हणजे आता तुला खादीचे कपडे आणि झोली मग असं तू करणार का ड्रेसअप?" मी म्हटलं, "का?" की सायकॉलॉजिस्ट असणं म्हणजे काय एक ड्रेसिंग असायला पाहिजे, असं थोडीच आहे. म्हणजे हे आपण का एक आपल्याला टाइपकास्ट करून ठेवलंय हां, लोकांनी आपल्या कशाला डोक्यात असं प्रत्येक विचार गोष्ट. करायचा? हां. तर मी बरेच क्वेशन्स करते असे. हं, हं, हं. तर तेव्हा मग जेव्हा ठरवलं तर तेव्हा माझ्याकडे जास्ती दिवस नव्हते. हं. कारण मिसेस वाडिया म्हणल्या, की 2 आठवड्यामध्ये तुला निघायला लागेल. मग 2 आठवड्यामध्ये छोट्या बाळाचं सगळं प्लॅनिंग पूर्ण करणं प्लॅनिंग करून. हो. आणि मग स्वतःकडे पण लक्ष देऊन आउटफिट्स तयार करणं, ते सगळं. ते 2 आठवड्यात केलं मी बापरे! आणि पोहोचले. हं. मिसेस वर्ल्डला लास व्हेगासला पोहोचले. अँड इट वॉज अ ब्युटिफुल जर्नी. म्हणजे तिथे जवळ-जवळ आय थिंक 2 आठवडे होतो आम्ही आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम छोटीला तेवढ्या वेळ मी ठेवून गेलेले. हं, हं. ट्रॅव्हलिंग सुरू केलेलं, पण 1 दिवस म्हणा 2 दिवस. पण एवढे 2 आठवडे सोडून जाणं, खरंच, दॅट खरंच. वॉज द बिगेस्ट थिंग फॉर मी. चॅलेंज होतं ते मला. आणि तिथे द जर्नी वॉज व्हेरी नाईस कारण मी हाच विचार केलेला, की जर आय हॅव सॅक्रिफाइस्ड माय टाईम विथ माय डॉटर एवढे 2 आठवडे, तर आय बेटर प्ले टू विन. बरोबर, बरोबर, मग बरोबर. तोच विचार करून गेलेले, की नॉट ओन्ली फॉर मायसेल्फ पण भारतीय महिला ज्या आहेत, ज्या लग्न झालंय आणि ज्यांना इच्छा आहे, की लग्न झालंय म्हणून मला ह्या फील्डमध्ये नाहीये तेवढं हे, तर ते मला चेंज करायचं होतं. तर तो पण एक विचार होता हं, डोक्यामध्ये, हं. की आय वॉन्ट टू विन सो दॅट बरोबर. एक पाथ तुम्ही क्रिएट करता बाकीच्यांसाठी. अ, तर तो प्रयत्न केला मी आणि आय वॉज लकी म्हणजे टचवूड प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. ते जिंकले हो, आणि मग हो. त्याच्यानंतर इट वॉज अ डिफरंट बॉल गेम म्हणजे बरोबर. वेगळंच झाली सगळी आयुष्यच चेंज झालं. पण तुझ्या दिसण्याने जे ज्युरी आहेत ते प्रभावित झाले असतील. पण प्रश्न तुला आठवतात का, की तुझ्या कुठल्या उत्तरामुळे तू जिंकलीस असं तुला वाटतं त्यावेळेला? तर तिथे 2 असायचं, की एक तर पर्सनल इंटरव्ह्यू असायचे, हं, की हं. जिथे प्रत्येक जज तुमच्याबरोबर 10-15 मिनिटं इंडिव्हिज्युअली ओके. ते हे करायचे. हं. तर त्याच्यात आय थिंक ते काय बघतात, की पर्सनॅलिटी तुमची काय आहे, की तुम्ही हाऊ यू लूक आफ्टर युअरसेल्फ. तुमच्या फॅमिलीचं काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, सोशल काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, म्हणजे कम्युनिटी प्लस एज्युकेशन दॅट ऑल्वेज मेक्स अ डिफरन्स, राइट? बरोबर. तर ते कॉम्बिनेशन आय थिंक त्यांना आवडलं असावं आणि माझं स्टेजवर क्वेश्चन होता, जो कॉमन क्वेश्चन होता, तो होता की "व्हॉट इज युनिक अबाउट यू?" ओके. तर मी टिपिकल आन्सर न देता, की हां, आय एम काइंड, आय एम कंपॅशनेट, आय एम अ गुड ह्युमन बीइंग, आय एम अ हार्ड वर्किंग. तसं न करता मी त्यांना हे सांगितलं, की "आय एम एन इंडियन, हं. बट आय एम फेअर अँड लाईट स्किन्ड. दॅट इज युनिक अबाउट मी. फॉर माय कंट्री, आय एम अ डॉक्टर हां. अँड अ एक्टर ॲक्टर. मॉडेल हं. आणि फॉर माय फॅमिली, आय एम द ओन्ली वन हू बंजी जम्प्ड." हां. सो असं मी वेगळं थोडंसं आन्सर दिलं, की प्रत्येक वर्ल्ड, इंडिया आणि फॅमिली असं हं. करून हे केलं. तर आय थिंक दॅट वॉज द विनिंग आन्सर कारण ते टिपिकल नव्हतं आणि बरोबर. एव्हरीबडी काइंड ऑफ मी जेव्हा ट्रेनिंग करते मुली ज्या मार्व्हलस मिसेस इंडिया जे हो. माझं ब्युटी पॅजंट आहे, हं. तर मी त्यांना तेच सांगते, की तुमचं इंट्रोडक्शन तुम्ही देता ना, तर आय एम सो अँड सो, आय एम धिस. तर त्याच्यात आजकाल एकतर अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. सोशल मीडियामुळे आपला अटेन्शन स्पॅन म्हणजे गोल्डफिशपेक्षाही कमी झालाय. तर त्याच्यात तुम्ही कसं इंटरेस्ट बरोबर. दाखवू शकता? म्हणजे कसं इंटरेस्टिंग स्वतःला बनवून लोकं ओह! ओके. हं. शी हॅज समथिंग टू से. तर हा जो मोमेंट असतो, हा क्रिएट करणं इम्पोर्टंट असतं इम्पोर्टंट असतं. इंट्रोडक्शनमध्ये. बरोबर. तर ते आय थिंक आय मॅनेज्ड वेल इव्हन ॲट दॅट टाईम.
क्या बात आहे. आणि तुमचं जे डॉक्टर आणि ऍक्टर जे कॉम्बिनेशन आहे हम्म. ते मला वाटतं बरीच वर्ष टिकून होतं असं, हो. की तशी दुसरी कोणीच नाही. मॉडेल इंडियामध्ये नव्हती खूप खूप त्यावेळेला. वर्ष. हो. खूप वर्ष नव्हती. आणि हे मिसेस वर्ल्ड हा किताब सुद्धा मला वाटतं हो. 2022 हो. मध्ये हो. आपल्याकडे आला हो. नंतर परत. हो. मिसेस वर्ल्ड पर्यंत तू हे सांगितलंस आणि इथे आल्यानंतर पुन्हा मॉडेलिंग सुरू झालं, मग हो. परत जाहिराती सुरू झाल्या. पण जो मेन अवेअरनेसचा मुद्दा आहे, जो हम्म. तुझ्या डोक्यात होता, हम्म. तो तुला इथे किती पोहोचवता आला असं वाटतंय त्यावेळेला, ते खूप जिंकल्यामुळे? खूप कारण सडनली मिसेस वर्ल्ड हे इट बिकेम अ बिग डील. हां. तर त्याच्यामुळे मला बऱ्याच जागी म्हणजे इवन बी टाउन किंवा छोट्या छोट्या जागी जायला चान्स मिळाला बरोबर. की ज्या इव्हेंट्स किंवा इनॉग्रेशनसाठी वगैरे बोलवायचं. हो. मग तिथे इंटरॅक्शनमध्ये खूप छान वाटायचं. म्हणजे मला आठवतंय गुजरातमध्ये एक छोटंसं विलेजच म्हणता येईल त्याला. तर तिथे एक वयस्कर बाई आली माझ्याकडे. माझा हात धरून म्हटली की मला ना माझ्या सुनेला पाठवायचंय हं. मिसेस वर्ल्डसाठी. तर मी काय करू? मला ते इतकं छान वाटलं. म्हणजे इट वॉज सो बरोबर. एंडिअरिंग. मग तेव्हा असंच वाटलं की म्हणजे तृप्त झाले. सॅटिस्फॅक्शन मिळालं की इट हॅज चेंज्ड. बरोबर, बरोबर. आणि आय थिंक तेव्हा अगेन प्रेस ची खूप मदत झाली मला की दे रिअली गेव मी दॅट प्लॅटफॉर्म की इंटरव्ह्यूज म्हणा. मी त्याच्यामुळे बरंच फोकस त्याच्यावर आला. बरोबर. पण ते काही दिवस तुझे सत्कार स्वीकारण्यात आणि त्याच्यात गेले असतील. हो, पण मग लगेच फिल्मी करिअर सुरू झालं. हो, खरं तर ते 99 मध्येच तू तेलुगू सिनेमा हो, केला हो. होतास. तर मला एक विचारायचं आहे, की तेलुगू जे मेकर्स आहेत, हं. त्याचे लक्ष ठेवून असायचे का त्या काळामध्ये, की कोण जगात नाव कमवतंय या क्षेत्रामध्ये, आपण त्यांना लगेच आपल्याकडे घेऊया, आपल्या ॲक्चुअली सिनेमात घेऊया असं? हां, तमिळू 97 मध्ये केला आम्ही. अच्छा. 97 ते 98 आमचं शूट होतं. ओह! म्हणजे आधी 99 हां. ला रिलीज झाला तो, पण त्याचं नाही हां, शूटिंग शूट त्याच्या आधी आधी केलं झालेलं. तर होतं. तेव्हा आय अच्छा. थिंक बिकॉज ऑफ ग्लॅड रॅग्स कारण ते जे मॅगझीन होतं ते सगळीकडे नॅशनली बरोबर, जायचं. बरोबर. आणि त्याच्या कव्हर पेजवर मी 2 का 3 वेळा त्यांनी हे केलेलं मला हं. कव्हर गर्ल बनवलेली. आणि आतमध्ये पण एडिटोरियल्स वगैरे मी खूप करायची. बरं फेमिनाचं कव्हर, कॉस्मोपॉलिटन, एल ह्याच्यावर पण जे तेव्हा त्या काळचं मी बोलते की बरोबर. कव्हर गर्ल वॉज अ बिग डील. तर त्याचे मी बरेच शूट केल्यामुळे आणि एडिटोरियल्स बरेच शूट करायची तेव्हा मी. तर ते नॅशनली जायचं. त्यामुळे आय थिंक त्याच्यामुळे त्यांचं त्यांची लक्ष नजर गेलं गेली असणार असेल. त्याच्यावर. बरोबर. नाही, पण त्याच्यावर. हिंदीच्या आधी त्यांची नजर जाणं हे मला जास्त हो. नाही गंमत ॲक्चुअली वाटली. हिंदीवाल्यांची पण गेली. पण माझ्यात हिंमत नव्हती की अच्छा. हिंदी फिल्म म्हणजे अशी मला भीती वाटायची की अरे, इथे मला हँडल करता येईल का कास्टिंग काउचचे हे म्हणजे हो. तशा पनवेलला प्रकारे. हां. वाढल्यामुळे ते एक छोटंसं होतं म्हणजे माझं वर्ल्ड. तेलुगूची भीती नाही वाटली. नाही, कारण ते ऐकलेलं होतं की ते खूप प्रोफेशनल असतात. हो ते का? असं हे करत नाहीत वगैरे. हं, त्यामुळे हं, हं, म्हटलं हं. ठीक आहे करून अरे बघावं आपण बापरे! मज्जा. नंतर हिंदीमध्ये यावंच लागलं नंतर हां, त्याच्यामध्ये. कारण तेव्हा मग हिंमत वाढत गेली अच्छा. ना बरोबर, थोडी-थोडी बरोबर. कॉन्फिडन्स स्वतःमध्ये किंवा मध्ये किंवा टू हँडल पीपल की नाही इफ देअर इज एनिथिंग अनटूवर्ड आय नो ओके आय कॅन से नो अँड वॉक आउट. बरोबर. तर ती एक हिंमत आली. सोच बदलली. धैर्य म्हणजे हां. पहिलाच सिनेमा हो, सोच असा. सोच. हिंदी. करेक्ट. पण ग्लॅमरच्या जगात जितकं यश मिळालं, हां. तितकं बॉलिवूडमध्ये मिळालं असं वाटलं का नंतर? का जे नाही, मिळालेले सिनेमे चालू नाही शकले पुढे? कारण ते काही तुमच्या हातात नाही. नाही. सिनेमा चालणं न चालणं. तर नाही एक त्याच्यामुळे पण फरक पडला का? मी तेवढे फिल्म्स केल्याच नाहीत. हो. जेवढ्या करता आल्या असत्या किंवा जेवढ्या ऑफर्स आल्या तेवढ्या मी केल्या नाही. कारण एक तर कॉन्फिडन्स लो होता आणि सेकंडली तो फोकस नव्हता माझा. म्हणजे मी फोकस ठेवला नाही तो. बरं. फोकस जास्ती मी मॉडेलिंग, रॅम्प वॉक 10 वर्ष आय वॉज रूलिंग द रॅम्प लिटरली. म्हणजे शो स्टॉपर म्हणा किंवा सुरुवात करायची शोची. तर त्याच्यावरच फोकस ठेवला. हं, त्यामुळे हं. फिल्म्स तेवढ्या आल्या, इफ आय लाइक्ड इट, इफ आय फेल्ट लाइक हां, दिस सीम्स नाईस मी केला. म्हणजे दे दनादन हं, म्हणा हं, किंवा हं, हं. पहेली म्हणा, अशा फिल्म्स पण केल्या ज्या खूप छान फिल्म्स होत्या. पण मेनस्ट्रीम बॉलिवूड हेरोईन म्हणून नव्हते मी कधी. हं. एक असं कधी डोक्यात येतं का? म्हणजे आपण हा विचार करणं कधीतरी चुकीचं असतं, की तेव्हा असं असतं तर तसं झालं असतं ऑफ वगैरे. कोर्स. पण तरी पण तेव्हा सोशल मीडिया असता तर असं कधी हां. डोक्यात येतं का? ऑफ कोर्स. सी आपण सगळे म्हणजे आय एम अल्सो ह्युमन बीइंग राइट? रेट्रोस्पेक्टिव्हली प्रत्येक ह्युमन बीइंग खूपच स्मार्ट असतो. म्हणजे 20-20 सगळ्यांचीच नजर असते. करेक्ट? वी आर ऑल व्हेरी स्मार्ट बरोबर. रेट्रोस्पेक्टिव्हली. हं. पण आत्ता त्याच्याबद्दल विचार करून काही फायदा नाही. ते पण तर हां, आहेच, ते तर आहेच. मन जातं कधी-कधी. अरे, तेव्हा म्हणजे आता समजा फिअर फॅक्टर म्हटलं. 2008 मध्ये मी फिअर फॅक्टर बरोबर. केलं. मी फायनलिस्ट होते. पण कुठेच नाही, सोशल मीडिया नव्हतंच. इव्हन बिग बॉस 2010 मध्ये आय वॉज अ सेमी फायनलिस्ट. हं, हं. पण तोपर्यंत सोशल मीडिया तेवढी पॉप्युलर नव्हती. नव्हती. तर ती जी पॉप्युलॅरिटी असते दॅट इज अ डिफरंट लेव्हल हं, पॉप्युलॅरिटी राइट? हं.
पण ठीक आहे, दॅट इज लाईफ. आता बरोबर. पुढे जाऊन पण अजून पण चेंज होणारच ना. मग ते खरंच आहे, यू खरंच कांट आहे. थिंक की अरे तेव्हा असतं तर काय पण केलं तेव्हाची असतं. पॉप्युलॅरिटी पण खूप महत्वाची होती, कारण हो, जसं तू मगाशी म्हणालीस, की त्या प्रत्येक कव्हरवर येणं हो, ही किती मोठी गोष्ट होती हो, तेव्हा. म्हणजे हो, आता हो. नुसता एक डीपी आपण बदलला तर करेक्ट. तसं ते नाहीये. म्हणजे आपण नाही. सगळीकडे दिसतायत तुमचे करेक्ट, फोटो, करेक्ट. तसं नाहीये. तू तर बिग बॉसचा उल्लेख केलास. हां. बिग बॉस आणि तुझं सायकॉलॉजीचं शिक्षण ह्याचा काय संबंध आहे? अगेन सीड जी पडली माझ्या हां, हां, मनामध्ये हां. ती मला तेच बिग म्हणायचंय. बॉसमध्ये पडली. हां. कारण म मी इंट्रोव्हर्टेड पर्सन आहे हं. आणि बिकॉज ऑफ दॅट मला आय थिंक अ लॉट. आय इंट्रोस्पेक्ट अ लॉट आणि मी मेडिटेशन बरंच करते. तर बरं. त्यामुळे डोक्यात विचार खूप चालू आणि पहिल्यापासूनच म्हणजे हं, मी हं. लहानपणापासूनच योगा वगैरे केलेला अरे आहे. इकडे शिबिर लावायचं, तिकडे असं म्हणजे उद्योगी होते हं. बरेच. तर तेव्हा जेव्हा बिग बॉसमध्ये गेले ते तोपर्यंत सायकॉलॉजीचा काही संबंध नव्हता. ऑफकोर्स मी बरंच वाचन मी करायची, पण ॲज अ सब्जेक्ट की आपण ह्याच्यात काहीतरी करावं असा हं, विचार आला नव्हता. हं. पण बिग बॉसमध्ये जेव्हा मी बघितलं की माझे जे बाहेरचे फ्रेंड्स होते, ते होते आतमध्ये आणि बिग बॉस ऑफकोर्स चावी मारतोच. ते त्यांनी दाखवलं एकदा स्क्रीनवर की हं, तुमच्याबद्दल हे असं बोलतायत आणि खूप खराब म्हणजे खूपच खराब हं, बोललेले ते. हं, हं. तर तेव्हा मला खूप दुःख झालं आणि मग इट सेट मी थिंकिंग की हे हा माणूस असा विचार का करतो? हं. पण मी ह्यांचं काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आय हॅव नॉट सेड अ वर्ड अगेन्स्ट हिम. बाहेरही नाही आणि इथेही नाही. आणि टू प्रिटेंड टू बी माय फ्रेंड आणि कंटिन्यू म्हणजे ते समजा परवा झालंय, त्याच्यानंतर काल आणि आज तू किती छान आहेस माझ्याबरोबर. हं. पण तू हे इतकं खराब विचार करतोयस तू. दॅट गॉट मी थिंकिंग की आणि प्लस ते असं क्रिएट करायचे माहोल की फाईट करायचं करेक्ट. म्हणजे त्यांना ड्रामा पाहिजे होता. हां. आता करायला लागत नाही कारण आता पीपल हॅव रिअलाइज की हां. त्याला चेंज माहिती झालंय हां. पूर्ण. पण सीझन 3 असल्यामुळे थोडंसं अजून हं, हं. गेम हा थोडा कमी होता आणि बरोबर. लोकं हे करायचे. मग ते काहीतरी हे करायचे की असं करूया म्हणजे मग भांडणं लागतील वगैरे, वगैरे. मग तेव्हा तो दुसरा एक 13 जण होतो आम्ही. एक इव्हेंट आहे. सगळ्यांचे रिएक्शन किती वेगळे आहेत. हं, असं का? सो ते हं. माझा विचार सुरू झाला आणि मग साधारण 2013 मध्ये मी डिसाईड केलं, की आय वॉन्ट टू लर्न सायकॉलॉजी. बरं, आय वॉन्ट टू स्टडी बरं. सायकॉलॉजी. तर पहिले मी छोटे कोर्सेस केले, की कारण नवीन सब्जेक्ट आहे. आमच्या मेडिसिनमध्ये सायकॉलॉजी सायकॅट्री असतं, सायकॉलॉजी हं, नव्हतं. हं. तो म्हणजे जमेल का नाही हे बघण्यासाठी छोटे कोर्सेस केले. मग म्हटलं हां, हे खूप इंटरेस्टिंग आहे. मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. इग्नूमधनं मास्टर्स केलं. मग मी विचार केला, की एक माझ्या मनात होतं ऑल्वेज म्हणजे माझं ड्रीम होतं, की इंटरनॅशनल, आयव्ही लीग किंवा हे असं कुठल्यातरी एक डिग्री पाहिजे आपल्याकडे. हं. मग मी विचार केला, मग व्हाय नॉट सायकॉलॉजी? मग मी तो रिसर्च केला. मग हार्वर्डमधनं मी मास्टर्स केलं वाह! सायकॉलॉजीचं. वाह! अँड देन आय स्टार्टेड प्रॅक्टिसिंग. तेव्हा ऑफकोर्स हे प्री कोव्हिड होतं. जेव्हा सायकॉलॉजी हो. वॉज नॉट खादी मी जे म्हटलं, की खादीचं आउटफिट हो, घालणार का? हो, असं विचारलं हो. मला. तर तेव्हा सायकॉलॉजी एवढं पॉप्युलर नव्हतं आणि इनफॅक्ट टॅबू होता. म्हणजे मी क्लिनिक सुरू केलेलं, तर मला लोकं सांगायचे क्लिअरली, की अ, माझ्यानंतर जे कोण येणार आहे मला आय डोंट वॉन्ट टू बम्प इंटू दॅट पर्सन. मग थोडी गॅप ठेवा तुम्ही. अच्छा. मग मी 2 सेशनमध्ये साधारण 20 मिनिटाची गॅप ठेवायची. सो हं. दॅट एक गेला की दुसरा येणार असं. सो ते एक हे केलेलं मी. कमीपणा वाटायचा त्यांना, की हां, की आपण आपण वेडे आहोत का? सेशन्सला असं जातोय हां आणि वेडे आहोत का आपण? हां, हां. ते एक होतं. पण मी तेच सांगायचे की वेडं होऊ नये म्हणून सायकॉलॉजिस्टकडे करेक्ट, जायचं. करेक्ट, करेक्ट. तर लकीली कोव्हिडमध्ये एक चांगलं झालं की मेंटल हेल्थ ह्याच्याकडे बराच फोकस शिफ्ट झाला हं, लोकांचा आणि हं. आता नो लॉंगर इट इज अ टॅबू. आता लोकं फक्त काही थोडासा जरी अँक्झायटी असेल किंवा थोडं बरं म्हणजे असं मन चलबिचल होतंय तरी येतात. पण हे 2013 नंतर झालं. हो. 2013 12 वर्षांनी हं. तू ठरवलंस, की आपण पुन्हा शिक्षण घेऊया. हो, 2001 मध्ये तू मिसेस वर्ल्ड हो. झाली होतीस. म्हणजे खरं तर डॉक्टर नाबरनी जो ब्रेक तुला घ्यायला लावला होता, तो संपला 2013 मध्ये हो, आणि तुझं हो. शिक्षण सुरू झालं. पण जेव्हा तू बॉलिवूडमध्ये होतीस, हं. ज्यावेळेला तू फिल्म्स करत होतीस आणि जसं तू सांगितलंस, की त्यावेळेला मॉडेलिंग पण सुरू होतं. हो, त्यावेळेला हो, बाकीच्या बऱ्याच हो. गोष्टी सुरू होत्या. त्यावेळेला तुझी स्वतःची मेंटल हेल्थ व्यवस्थित राहावी यासाठी तू काय करत होतीस? कारण खूप धावपळ हो, असणार आणि खूप, खूप खूप. विचार आणि हो, जसं तू म्हणालीस, की तू खूप विचार करतेस, तर हो. त्याच्यामुळे. तेव्हा ना विचार करायचा वेळ नाही मिळाला अच्छा, तेवढा. तेव्हा वेळच नव्हता. कारण हां. नाही, कारण
तेव्हा तेवढे फ्लाइट्स पण नसायचे आणि बरंच ट्रॅव्हल असायचं. ओके. तर आता समजा मला आठवतंय अहमदाबादला 1:00-5:30ला सकाळचं फ्लाइट असायचं आणि यू हॅव टू गो देअर 1 हॉवर प्रायर. त्यामुळे 3:30-3:30ला उठा. तिथे जाऊन अख्खा दिवस काम करा. मग झोपून दुसऱ्या दिवशी परत या. त्याच्यात वेळ कुठे आहे विचार करायचा की तो इंट्रोस्पेक्शन हा जो प्रकार आहे तो तेवढा झाला नाही तेव्हा. ओके. पण हो, विपासना मी सुरू केलेली 2008 मध्ये. ओके. तेव्हा दरवर्षी करता आलं नाही मला, पण 2008 मध्ये केलं. मग आय थिंक 2010 मध्ये सेकंड केली 10 दिवसाची जी असते ते. तर बरोबर. असं करत गेले. मग तेव्हा वेळ मिळायचा. तर तेवढं द अदर साइड ऑफ हे माझी पर्सनॅलिटी हे आहे की मी इम्पल्सिव्ह पण आहे. पहिले जंप करायचं मग विचार करायचा की कसं मॅनेज करायचं ते. पुढचं पुढे बघू. पुढचं हां, ते पाथ विल ओपन. हं. तर असं पण मी बरेच डिसिजन्स घेतले लाईफमध्ये. म्हणजे ओके. सायकॉलॉजीकडून पुढे काय करायचा हा विचार नाही केला मी, बरोबर. की विल इट हेल्प मी? विल हं. इट प्रोफेशनली ह्याचं काय? व्हॉट डज इट मीन? बरोबर. कारण आय रिमेंबर की माझे एक फ्रेंड्स आहेत त्यांनी सांगितलं की स्किन कर अँड लॉन्च युअर ओन. आणि दिस आय एम टॉकिंग अबाउट 2013. तर तेव्हा म्हणजे विचार मी आता केला की तेव्हा जर केलं असतं तर आय वुड हॅव बीन ॲट अ डिफरंट लेव्हल टुडे. बरोबर. पण दॅट्स अ चॉईस आय मेड. मग करेक्ट. आय डोंट रिग्रेट इट इन द सेन्स अरे यार असं नको, तसा नाही मी विचार करत. पण हाच की मी तेवढं थिंक थ्रू नाही केलं की पुढे जाऊन काय करणार, कसं करणार. मला इंटरेस्ट आहे, मी करणार बरोबर, असं. बरोबर. आणि तू एकदम त्याच्यामध्ये घुसून हो, मग मी इंटरनॅशनल डिग्री 100% पूर्ण मग असं. 100% असं. पण मग तुझी प्रॅक्टिस सुरू झाली नंतर हो, हो, सायकॉलॉजी हो. येस, ह्याच्यामध्ये. येस. मग मी असं ऐकलं की तू बॉलिवूडच्या काही कलाकारांचं पण काउन्सिलिंग केलेलं आहेस हो, किंवा हो. अजूनही करतेस. हो. आणि सामान्य माणसांच्या डोक्यात असा प्रश्न येईल की अरे एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत, ह्यांना काय प्रॉब्लेम आहे, ह्यांना काय स्ट्रेस आहे. तर तुझ्याकडे जे पेशंट पेशंटांना म्हणणं पण क्लायंट्स चूक आहे, क्लायंट आपण क्लायंट्स. म्हणूया. तर तुझ्याकडे येणारे जे क्लायंट्स हं. असतात तर काय त्यांचे प्रॉब्लेम असतात? ह्या ग्लॅमर वर्ल्डच्या मागचं काय असं त्यांना स्ट्रेस असतात जे तुला जाणवलंय? सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट हे समजणं खूप खूप महत्वाचं आहे की हे पण ह्युमन बीइंग्सच आहेत. हं. म्हणजे मी जर त्यांना चिमटा काढला तर ते आ म्हणणारच. किंवा जर कट झाला तर त्यांच्या ह्याच्यातून रेड ब्लडच निघणार. बरोबर. ब्लू ब्लड निघणार नाही. करेक्ट. तर इमोशन्स किंवा राग, द्वेष, प्रेम ह्या ज्या भावना आहेत या वेदर इट इज अ फिल्म स्टार किंवा वेदर इट इज अ रेग्युलर कॉर्पोरेट गोईंग ऑफिस गोअर म्हणा हं, किंवा हं. अ डॉक्टर किंवा एन इंजिनियर, सगळं सेमच असतं. बरोबर. ह्याच्यात फरक नाही पडत. इनफॅक्ट असं होतं की जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती ग्लॅमर फील्डमध्ये असते त्याच्यावर अटेन्शन जास्ती असतं. तर हं. त्यामुळे एक पर्सनॅलिटीमध्ये एकतर इन्हेरंटली असतं किंवा माझ्यासारखं ज्याच्यात इन्हेरंटली नव्हती माझी ती पर्सनॅलिटी, आय हॅड टू इम्बाईब इट, की ती मला ऑस्मोसिसने हे करायला लागली की ओके, आय एम सो अँड सो, मला असं वागायला लागणार किंवा बरोबर. दिसायला लागणार किंवा जर मी पार्टीमध्ये गेले तर आपणहून आपल्याला हॅलो म्हणायला लागणार लोकांना, जे माझ्यात म्हणजे नव्हतं, ती हं, पर्सनॅलिटी हं. नाही माझी, कारण आय एम व्हेरी शाय. हं. आता इट्स डिफरंट, कारण आता काय आहे, सगळे सेल्फ प्रोक्लेम म्हणजे स्वतःच्याच लाईफचे स्वतः हिरो आणि हिरोईन झालेत बिकॉज ऑफ कॅमेरा इन युअर हँड आणि Instagram आणि बरोबर. YouTube. पण तेव्हा तसं तसं नव्हतं. तर नव्हतं. तेव्हाची जी लोकं होती त्यांचं मेंटल हेल्थ जी होती ती वेगळ्या बिल्डिंग ब्रिक्स होत्या त्या वेगळ्या होत्या थोड्या. ओके. हां, आता वेगळं झालंय. आताचे जे इन्सिक्युरिटीज त्या वेगळ्या. तर आहे तो. प्री सोशल मीडिया आणि पोस्ट सोशल मीडिया मेंटल जी मेकअप आहे, बिल्ट हं. आहे, सगळ्यांची ती चेंज झालेली आहे. ओके. तर तेव्हा हे होतं की अरे मी गेलोय आणि मला कोणी ओळखलं नाही. मग तो त्रास व्हायचा लोकांना की कसं. आता हे आहे की आय डोंट केअर. मी आपलं माझं रील करून पोस्ट करतो. किती लाइक्स का नाही मिळाल्या मला? हं. ती इन्सिक्युरिटी आहे. तर ते वेगळं शिफ्ट झालेलं आहे. तर प्रॉब्लेम्स हेच असतात की जे पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात ते असतातच. त्यांचं काय, समजा स्पाउस बरोबर दे डोंट गेट अलाँग किंवा कलीग्स बरोबर एखादा प्रोजेक्ट चालू आहे आणि हं. डिरेक्टर आणि तिचं किंवा त्याचं नाही जमत आहे. तर त्याच्यामुळे काय त्रास होतोय? साइडलाईन होतोय बरोबर. का? माझ्यावर क्लोजअप नाहीयेत का? माझे डायलॉग्स बापरे! कट होतायत का? हं, तर हं. ते सगळं असतात प्रॉब्लेम्स आणि त्यांनी एनी प्रॉब्लेम कॅन बिकम अ बिग डील, राइट? बरोबर. आणि असंही असेल की हे प्रॉब्लेम आधी पण असतील, हो, पण आता ते त्यांना बोलावेसे वाटतायत, त्यांना हो. ते शेअर करावेसे हं. वाटतायत किंवा त्यातून मार्ग हो, शोधावासा वाटतोय. हो. पण ह्याच्या पुढे जाऊन आता हे मार्व्हलस जो मिसेस तुम्ही इंडिया. उल्लेख हां. केलास, मार्व्हलस मिसेस इंडिया, हे एक आपण सुरू करावं, असं असं का वाटलं म्हणजे? कारण
एक चांगली चालली प्रॅक्टिस आपली. नवीन एक उडी मारूया आणि त्याची. ऍक्टिंग चालूच आहे, आणि म्हणजे acting अजूनही चालूच आहे. ऍक्टिंग हो, सुरूच आहे, हो. असं नाही Actually, की ते मी actually. मी ते सोडणार नाही, कारण बरोबर. आय एन्जॉय प्लेइंग डिफरंट कॅरेक्टर्स. आणि आता आणि तू सगळे म्हणजे मीडियम हो केलेले आहेस, एक्सप्लोर म्हणजे टीव्ही केलेले पण हो केलंस, तू हो जाहिरातीमध्ये तर होतीच, हो अल्बम केलेत, येस येस आता OTT वर पण दिसलीस मला हो. वाटतं 1-2 आणि सिरीज आता मध्ये. नवीन एक व्हर्टिकल ड्रामा जो प्रकार सुरू केलाय झालेला आहे, तर हा, त्याच्यात मी 4 सिरीज ऑलरेडी केलेल्या आहेत. अच्छा, हा, म्हणजे त्या वा, जास्ती कोणाला माहिती पण नाहीत, कारण अ, त्याचं तो नवीन ऑडियन्स खूप आहे. वेगळं आहे. हो, नाही, आणि ऑडियन्स खूप वेगळं आहे. वेगळा आहे. पण हे कुठलं तो प्लॅटफॉर्म आहे किंवा हे? हे कुकू टीव्ही म्हणून एक कुकू आहे. टीव्ही वरती आहे. अच्छा. रिलीज म्हणून एक ॲप आहे. हो, हो, असे बरेच ॲप्स हो, आहेत. हो. ते ॲप्सवर दिसतं बरोबर, तुम्हाला. कुकूचं मी ऐकलंय हं. हे. ओके, त्याच्यावर केल्यात ओके. 2. बरोबर. नाही तर हे नवीन व्हर्टिकल. नवीन नवीन व्हर्टिकलच आहे ते. व्हर्टिकलच आहे ते. हां, तर खरंच आहे. ते सुरू आत्ताच झालंय, परवाच एक शूट झालं हं. माझं. तर ते एक सुरूच आहे. तर सो आपण तसं. मार्व्हलस बद्दल मी हां, विचार सो की ते कसं मार्व्हलस सुरू मिसेस करायचं? इंडिया हं. ॲक्चुअली अगेन जसं मी स्किनचं 10-12 वर्ष पूर्वी सुरू करायला पाहिजे होतं. मार्व्हलस मिसेस इंडिया 24 वर्षापूर्वी सुरू करायला पाहिजे होतं. तर मी थोडी लेट ब्लूमर आहे, असं मला माझं कन्क्लुजन आहे, की सगळं लाईफमध्ये लेटच करायचं. अ, त्याचं कारण हे आहे, का सुरू केलं तर ॲज अ जज मला बऱ्याच ठिकाणी बोलवायचे लोकं, ॲज अ ब्युटी पॅजंट जज, म्हणजे बरोबर. मिस असू दे, मिसेस असू दे किंवा इंटरनॅशनली. हं, हं. ट्रेनिंग बऱ्याच लोकांना दिलं मी, बऱ्याच मुलींना, बायकांना दिलं. आणि शेवटी म्हणजे लास्ट फ्यू इयर्स माझं ऑब्झर्वेशन हे हे व्हायला लागलं, की जे ब्युटी पॅजंटमध्ये आपण पार्टिसिपेट करून जो एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे, जी पण मुलगी पार्टिसिपेट करते, तो मिळत नव्हता त्यांना. ओके. सेकंडली क्राउन्स वर फॉर सेल, म्हणजे अच्छा. ऑथेंटिक पॅजंट्स खूप कमी झाल्या. हं. तर ते झाल्यामुळे माझं हेच झालं, की असं नाही पाहिजे. इट शुडंट बी लाइक दॅट. कारण मी मार्किंग करतेय, ऑब्व्हियस आहे, की ही विनर आणि विनर दुसरीच कोणतरी निघते. ओह! तर मी म्हटलं हे का असं होतंय? मग मी थोडं केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हे लक्षात आलं. म्हटलं आता आय कॅन डू 2 थिंग्स, की आय कॅन कंप्लेन किंवा आय कॅन टेक ॲक्शन. हं, मग आय एम ॲक्शन ओरिएंटेड पर्सन. तर मी म्हटलं नाही, मी माझं लॉन्च करणार हं. आणि आय मेक शुअर की माय क्राउन्स आर नॉट फॉर सेल, आणि इट गोज इन अ वे की त्यांना एक होलिस्टिक ट्रान्सफॉर्मेशन जर्नी अशी मी क्रिएट केलेली आहे. तर ओके. हे इट इज अ ब्युटी पॅजंट, बट इट इज नॉट अ ब्युटी पॅजंट. म्हणजे जेव्हापासून त्यांचं ट्रेनिंग माझ्याबरोबर सुरू होतं, इनफॅक्ट ह्यावर्षी तर मी एक मेंटरशिप प्रोग्राम पण लॉन्च केला आहे, की ओव्हर नेक्स्ट फ्यू मंथ्स, आता आमची नेक्स्ट पॅजंट होईल ऑक्टोबरमध्ये. तर नेक्स्ट फ्यू मंथ्स तुम्ही ही मेंटरशिप कंप्लीट करा, हं. सो दॅट ॲज अ पर्सन यू गो टू द नेक्स्ट लेव्हल. ओके. मग ह्याच्यात सायकॉलॉजी आहे, हं. मेडिटेशन आहे, ते स्पिरिच्युअल सगळं. ग्रोथ, ते सगळं आहे त्याच्यात. सगळ्या प्रकारे त्यांची हां, म्हणजे ग्रोथ त्यांना मदत होईल आणि मदत ग्रोथ होईल. होईल हो, त्याच्यामध्ये. हो, हो. पण मग आत्तापर्यंत तू इतक्या सौंदर्य स्पर्धा बघितल्यास, हं, तर त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय, हां. हे करण्यासाठी तू काय त्याच्यामध्ये बदल केलेस म्हणा किंवा तुला असं वाटलं की हे आपण करायला पाहिजे, जे आत्तापर्यंत झालेलं नव्हतं? एक म्हणजे जी जर्नी आहे ती, मी स्वतः प्रत्येक पार्टिसिपंट बरोबर सेशन करते. अच्छा. ते 1 टू 1 असतात, कॉन्फिडेन्शियल असतात. त्या ज्या मला सांगतात त्यांचे प्रॉब्लेम असो किंवा काही असो, ते अजून कोणाला टीममध्ये पण माझ्या कोणालाही माहिती नसतं. अच्छा. सो दॅट आय ट्रीट इट ॲज अ सायकॉलॉजी सेशन, हं, की हं. कारण माझं हेच म्हणणं आहे, की तुमच्या जर हात फ्रॅक्चर असेल तुमचा, तर तुम्ही पॉडकास्टला पण फ्रॅक्चर्ड हात घेऊन येणार, पिक्चरला जाणार तर तोच घेऊन जाणार, झोपताना पण तोच असणार तुमच्यानंतर. तसंच मन तुमचं फ्रॅक्चर्ड असेल, तर तोच प्रॉब्लेम असणार. बरोबर. तर हे जे आपण म्हणतो, की कंपार्टमेंटलाइज करा, दॅट इज नॉट पॉसिबल. आपण मशीन नाही आहोत, आपण ह्युमन हं, बीइंग्स आहोत. हं, तर हं. मला जर घरी त्रास होत असेल कुठल्याही गोष्टीमुळे किंवा गोष्टीमुळे किंवा काही, तर तो तुम्ही स्टेजवर दिसणारच. हं. तुमच्या बीइंगमध्ये, म्हणजे जी ऑरा म्हणतात त्याच्यात ते बरोबर, दिसणारच. बरोबर. तर त्याच्यासाठी मग मी हा एक वेगळा सुरू केला कार्यक्रम, प्रोजेक्ट, हं, की हं, हं. पॅजंट आहे. टीम मेंबर्स माझे म्हणतात, की "मॅम तुम्ही तुमचंच काम वाढवताय." म्हटलं, "हो, मी वाढवतेय, आय अंडरस्टँड. पण मी जर एवढं शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना लोकांना, खरं, त्यांना मदत व्हायला पाहिजे." खरं. म्हणजे एखादी मुलगी जर शी इज गोइंग थ्रू अ बिटर डिव्होर्स, तर तिला मदत नाही केली, मग उपयोग काय? म्हणजे आय एम नॉट हिअर खरं. की फक्त ब्युटी पॅजंट करा आणि घरी जा, हं, तसं हं, नाहीये. हं. तर ते जे आहे, ते जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणं हे मला खूप खूप इम्पॉर्टंट आहे, की आय एम गिव्हिंग समथिंग बॅक, की ती जेव्हा व्यक्ती ब्युटी पॅजंट करून निघते पॅजंटमधनं, तर शी इज एम्पॉवर्ड, शी इज एनरिच्ड तसं. बरोबर. आणि नियमामध्ये काही बदल केलेस? नियम म्हणजे कोण म्हणजे येऊ शकतं, कोण सो त्याच्यामध्ये हो, हां. तर त्याच्यात आम्ही असं केलं, की
सेपरेटेड, डिवोर्स्ड, विडोड, हा जो ग्रुप आहे, हम्म. तर ह्यांना चान्स नव्हता मिळत, कुठेच तर नाही, कुठेच नाही. तर त्यांना आम्ही चान्स दिला. म्हणजे इव्हन वर्ल्ड तर लेवलला सुद्धा. मिसेस वर्ल्डला तर नाही अलाउड आहे. दॅट इज वन डायलेमा, की आता बापरे. मी मिसेस वर्ल्डची डिरेक्टर झालीये, हा, की माझी विनर जाणार, पण त्यांचा तो इंटरनॅशनल रूल आहे अजूनही की आपल्याकडे इंटरनॅशनली असं आहे की हो, विधवा असेल नाही, किंवा त्या घटस्फोटीत पॅजंटमध्ये असेल नाही तर पार्ट त्याच्यात घेत नाही. नाही. सो शी हम्म, नीड्स टू बी हम्म, मॅरिड. पण आम्ही ते सगळं काढून टाकलं, प्लस हाईट, वेट ओके. ते मी काढून टाकलं, की माझं हे मत आहे, की तुमची हाईट तुमचे जेनेटिक्स डिसाईड करतात, ते तुमच्या हातात नसतं. तर मग जस्ट बिकॉज यू आर 4'5" हाईटमध्ये किंवा 5 फीट, तर मग व्हाय शुडंट यू, कारण इफ यू हॅव एव्हरी अदर हे म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये बाकी सगळं असेल पहलू, तर का नाही पार्टिसिपेट करू शकत? मग तो एक हे आम्ही काढून टाकला. खरंच, खरंच. वेटचं सेम थिंग. पण मी त्यांना म्हणजे गुपचूप बसून नाही देत. दे आर पुट अंडर अ ट्रेनिंग, की तुम्ही फिट राहा. हम्म, मी त्यांना जेनिफर लोपेझचं एक्झाम्पल देते, की शी इज अ बिग गर्ल. ती साईज, म्हणजे आम्ही साईज 0 वगैरे बघत नाही आहोत. पण तुमच्या एजसाठी अप्रोप्रिएट वेट आणि फिटनेस लेव्हल असायला पाहिजे. तर त्या जर्नीवर तुम्ही जा. हेल्दी सो दिसायला पाहिजे तुम्ही. फिट असायला फिट पाहिजे. असायला पाहिजे, बरोबर. कारण हेल्दीचं कॉनोटेशन वेगळं आहे परत हे हो, लोकांच्या. सो वर्ड्स खूप खरंच सांभाळून वोक वापरायला कल्चर आहे लागतात. सध्या. हो, 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 हो. तर फिट असा फिट असायला पाहिजे. फिटनेसमध्ये आम्ही फिटनेस, न्यूट्रिशन ह्याच्याकडे पण आम्ही ट्रेनिंग देतो, ह्याच्याबद्दल पण. तर ते तसं असतं. ओके. सो हा खूप महत्वाचा बदल आहे मला असं वाटतं. हो. आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त महिलांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. ऑक्टोबरमध्ये तिने सांगितलंय. सो मला वाटतं तिची एनरोलमेंट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन हो, सुरू हो, हो. झालेलं आहे झालेले ऑलरेडी. आहेत. हो. सो मी त्याचे एक काम करतो. मी तुम्हाला एक वेबसाईटचा जो लिंक आहे तिथे खाली देतो हां. आणि बघा, तुम्ही प्रयत्न करा. तिने सांगितलंय की बघा, वयाची नाही. अट नाहीये. मग वयाची अट नाही म्हणजे किती 80 वर्षांच्या बाई सुद्धा इनफॅक्ट त्याच्यामध्ये. आमच्या ह्या सीझनमध्ये 72 इयर ओल्ड मीना सेठ त्यांनी बापरे. पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि विनर आमची आहे 58 इयर्स ओल्ड, बापरे. अंजली कोठारी. ती 58 इयर्स ओल्ड आहे. क्या बात है. 58 इयर्स यंग म्हणता येईल तिला 50 ऍक्च्युली. येस. येस. सो सगळ्या मिसेस तुम्ही आहात. आणि मिसेस कशाला, मी तर म्हणतो की तुम्ही सेपरेट झालेले असाल, तुम्ही सिंगल मदर असाल, काय विडो असाल, पण तुम्ही नो पार्टिसिपेट करू प्रॉब्लेम. शकता. हो. सो ही खूप महत्वाची म्हणजे महत्वाचा बदल तिने केला आहे या स्पर्धेमध्ये. आणि आपल्याकडे जगभरात वोक कल्चर म्हणतात, पण इंटरनॅशनली अजून त्यांना हे सुचलेलं नाहीये असं करावंसं. हो. हे जरा आश्चर्य आय आहे. नो, आय नो. पण किती वेगवेगळ्या प्रकारच्या महिला असतील किंवा त्यांच्या मानसिकतेत झालेले बदल असतील, हे तुला बघायला मिळाले या हो. गेल्या 3 वर्षामध्ये. खूप. आणि ते खूप अगेन जॉब सॅटिस्फॅक्शन इतकं छान वाटतं हां. ना, म्हणजे आता नीलम राणे म्हणून इथेच ॲक्चुअली राहतात प्रभादेवीला. हं. ह्या माझ्याकडे फर्स्ट टाईम जेव्हा आल्या इंटरव्ह्यूसाठी मला म्हटल्या, "मॅम, आय एम जस्ट अ हाउसवाईफ." मी म्हटले, "फर्स्टली ड्रॉप द वर्ड जस्ट." हां. कारण एक जी घरी राहते व्यक्ती, बाई, म्हणजे तिने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली अख्ख्या घराची, मुलांची, अ, आणि ती काम करते. इट्स अ अनपेड जॉब, राइट? आणि खूप काम असतं. आय मीन ते आय डोंट नीड टू टेल, हं, हं. कारण घराकडे बघणं आणि मुलांना वाढवणं, इट्स अ ह्यूज बरोबर, रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर. त्याचे ड्रॉप द वर्ड. से प्राउडली की आय एम अ होममेकर. हं. तर शी पार्टिसिपेटेड आणि तिची जर्नी अशी होती, की तिची मुलं बरीच मोठी झालेली होती आणि तिने सांगितलं, की मला प्राणी वगैरे खूप आवडतात आणि मी बऱ्याच प्राणी पक्ष्यांना वगैरे जाऊन हे करते, रेस्क्यू करते आणि ह्या एन-जी-ओजनी बोलवलं, की मी जाते इकडे आणि असं. तर मी म्हटलं, की "तू हे जे करतेस ह्याला एक स्ट्रक्चर दे. हं, स्वतःचं एन-जी-ओ सुरू कर." हं. तर ती म्हटली, "ठीक आहे, मी करते मॅडम. आय विल लेट यू नो काही मदत लागली तर." सो पॅजंट नंतर 3-4 महिन्यानंतर तिने स्वतःचं एन-जी-ओ सुरू केलं. आज ती इतकं सुंदर काम करतेय. म्हणजे शी इज गेटिंग ग्रँट्स फ्रॉम अदर पीपल. अरे वाह! शी इज बीन इन्व्हाइटेड ॲज अ स्पीकर, की कशी तिने तिचा जर्नी कॉन्फिडन्सच सुरू इतका वाढला. खूपच. हां. क्या बात है. हो. तर तिने हे सुरू हं, केलं. हं, त्याच्यानंतर अजून एक आमच्याकडे पार्टिसिपंट होती. तर ती 73 इयर्स ओल्ड होती लास्ट इयर. तर तिने अगेन मुलं मोठी झाली आहेत, ग्रँड किड्स आहेत, पण मला थिएटरचा खूप शौक आहे मॅम. मला पार्टिसिपेट करायचं, मला रॅम्प शोज वगैरे करायचे आहेत. म्हटलं, कम ऑन बोर्ड. हं. तर तिने हे केलं, ब्युटी पॅजंट केला. ती दिल्लीमध्ये राहते, गुडगावला. तर टुडे शी इज इन्व्हाइटेड टू वॉक फॉर ब्युटी पॅजंट्स, कारण शी इज अ फॅन्टास्टिक रॅम्प मॉडेल. काय नाव म्हणाला तिचं? तिचं नाव पूनम नाथियानी. ती अच्छा. गुडगावला राहते आणि हं, टुडे शी इज डुइंग थिएटर. ती रॅम्प शोज करतेय.
सो इट्स चेंज अ लाईफ क्या बात कम्प्लिटली. आहे, क्या बात आहे. पण तू म्हणालीस की 24 वर्षानंतर तू करतेस, तर हो. खरं तर अजूनही आहे गरज हो, या हो, हो. गोष्टीची खूप. त्यामुळे 100%. उशीर झालेला नाहीये नाही, अजिबात. हां. अजिबात नाही. पण तरी सुद्धा काही फरक पडलाय असं वाटतं तुला तेव्हापासून आत्तापर्यंत मानसिकतेमध्ये? अं, खूप फरक पडलाय. हां. कारण आता बऱ्याच महिलांमध्ये खूप जास्ती हिंमत आली आहे. ओके. ॲट टू पार्टिसिपेट इन पॅजंट. अजूनही आमच्याकडे अशा केसेस पण येतात, की मध्येच सोडून जातात कारण सडनली फॅमिलीला कळलं, की ही पार्टिसिपेट करणार आहे, नाही अलाऊ चला. तसं पण होतं. हं. पण मी हेच सांगते, की असं नाहीये, की आम्ही मिस इंडियामध्ये वगैरे कसं स्विमसूट राउंड असतो. तर मी तो ठेवलेला नाहीये. कारण आपल्यामध्ये माझ्या जे ऑडियन्समध्ये आम्ही बोलवतो लोकांना, त्या फॅमिलीज असतात. म्हणजे सासू-सासरे येतात, लहान मुलं असतात. मग आय डोंट हॅव एनिथिंग अगेन्स्ट स्विमसूट. तुम्ही जेव्हा पूलमध्ये जाता किंवा पोहायला जाता, तेव्हा स्विमसूट घाला. पण स्टेजवर स्विमसूट घालून कम्फर्टेबल असणं, हं. हे खूप वेगळं विचार करायला बरोबर, लागतो आणि बरोबर. मोस्ट विमेन आर नॉट कम्फर्टेबल वेअरिंग इट. हं. मग कशाला ते करा? करेक्ट, म्हणून करेक्ट. आय हॅव टेकन दॅट आउट. दॅट राउंड वी डोंट कीप. बरोबर. खूप महत्वाचं काम तू करतेस मला असं वाटतं, कारण इतक्या सगळ्या महिलांना एक मोठं व्यासपीठ मिळवून देणं हे हो. खूप मेजर आहे. हं. तू तर डिरेक्टर झालीस असं काहीतरी सांगितलंस. हो. तर ते नेमकं काय आहे म्हणजे? नवीन किताब आहे का हा तुला नवीन किताब आहे. हो, मिळालेला? हो. तर ह्याचं काय असतं, की मिसेस वर्ल्ड जे मी हां. जिंकलेले, तर हे प्रत्येक कंट्री डिरेक्टर अपॉइंट करतो. तर त्याचं ओके. लायसन्स घ्यायला लागतं ओके. त्यांच्याकडनं. हं, तर मी म्हणून गेलेले लास वेगसला लास्ट इयर, म्हणजे मागच्या हं. वर्षी पण गेलेले मिसेस वर्ल्डसाठी. कारण लास्ट इयर 40 वर्ष त्यांनी पूर्ण केली. तर अच्छा. त्याच्यासाठी सगळ्या मिसेस वर्ल्ड्सना त्यांनी इन्व्हाईट हं, केलेलं, तर हं. मी पण गेलेले. वाह! तर तेव्हा मी त्यांना सांगितलं, की जेव्हा पण तुमचा लायसन्स आधीची जी डिरेक्टर आहे तिच्याकडनं संपेल, तर आय वॉन्ट टू टेक दॅट लायसन्स. कारण माझं आता मार्व्हलस मिसेस इंडिया सीझन म्हणजे 3 झालेले आहेत. आता झालेलं. 4था मी करतेय. तर मग धिस इयर दे गेव मी द लायसन्स. मग दॅट्स अ व्हेरी बिग थिंग, कारण दॅट गिव्स यू की तुमची पॅजंट बिकम्स अ ऑफिशियल मिसेस इंडिया पॅजंट ऑफ द कंट्री. हं. तर ते एक बरोबर. नवीन बरोबर, मिळालेलं आहे. बरोबर. त्यामुळे आताची जी विनर असेल मार्व्हलस मिसेस इंडियाची, ती मिसेस वर्ल्डला जाणार पुढच्या वर्षी क्या बात है! जानेवारीमध्ये. क्या बात है! हां. अभिनंदन, थँक अभिनंदन. यू. थँक यू. खूप मोठी गोष्ट आहे ही. थँक यू. एक सर्कल पूर्ण झालं म्हणायचं आहे, हो. की येस. तूच डिरेक्टर झालीस त्याची, येस, त्या येस, त्या कंटेस्टची. येस. तू तर ॲक्टिंगबद्दल सांगितलंस, पण आत्ता काही ओ-टी-टी प्रोजेक्ट्स आहेत तुझ्याकडे का तुला विचारणा होतीये? कारण खूप सध्या काम आहे असं म्हणतात खूप आहे. हो. ॲक्टर्सकडे, आणि असे जे ॲक्टर्स आहेत, की हां, जे 20 वर्षांपूर्वी सिनेमामधून दिसायचे. हां. तू तर मॉडेलिंग पण केलेलं आहेस. तर त्यामुळे असे काही ऑफर्स तुझ्याकडे आल्या का, की ज्या वुमन सेंट्रिक असतील, रोल्स म्हणा किंवा असं काही? नाही, समहाऊ वुमेन सेंट्रिक दॅट्स वन ऑफ माय बकेट लिस्ट, की एक असं म्हणजे अशी मस्त असते ना ज्याची मेन लीड, बरोबर. ती मे तसं बी एक. माफिया असेल किंवा ती हां, डिटेक्टिव्ह असेल, whichever. ती हां, काही हां. असेल. हां. त्या टाइपचं एक मिळालं तर मजा येईल. हं, बट व्हर्टिकल ड्रामा जो आहे, हं. त्याच्यात बरंचसं काम चालू आहे माझं. तर ओके. 4 सीरीज ऑलरेडी झालेल्या क्या आहेत. बात है! क्या बात है! तर अँड आय थिंक व्हर्टिकल ड्रामा इज हिअर टू स्टे, कारण हो. प्रत्येक जणाच्या हातात फोन असतोच. तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जा किंवा कुठेही जा, बघितलं तर सगळे फोनवरच हो, असतात. हो. रील्स बघत त्यामुळे असतात हो, हल्ली. सो व्हर्टिकल बरोबर. ड्रामा हॅज इट्स प्लेस. करेक्ट, करेक्ट. आणि एक एपिसोड 1 मिनिटाचा, 1.5 मिनिटाचा हो, असतो. हो. त्यामुळे इट्स क्विक. तर ते इट्स हिअर टू स्टे. करेक्ट, करेक्ट. मला ते मला असं सुरू वाटतं, आहे. की सोशल मीडियाने म्हणजे Instagramने वगैरे सुद्धा आता 3-3 मिनिटाचे आणि हो, वगैरे रील्स सुरू सुरू केलेत. केलेत. तर हो. ते अजून वाढतील सेम आता ह्या सेमच सीरीज, होणार. करेक्ट, ते होणार करेक्ट, त्याच्यामध्ये. करेक्ट, पण मराठीमध्ये तू 2च सिनेमामध्ये दिसलीस आम्हाला. करेक्ट. एक रिंगा रिंगामध्ये दिसलीस. हो, तो मला वाटतं गेस्ट अपीअरन्स हो. सारखं होतं. हार्डली 1 दिवसाचं काम आणि जे होतं. तुझं सायकॉलॉजीचं काम आहे तेच तू स्माईल हो, प्लीजमध्ये केलंस. हो, हो. त्याच्यानंतर का नाही अजून मला दिसत घेत आहेस? नाहीत घेत मराठी लोकं. मी त्यांना काय आधी पण वाटतं म्हणलेलं. त्यांना तुझी मराठी मी चांगली नाही आधी असं वाटतं, की माहीत नाही काय काय म्हणजे आहे, बघा काय तिची आहे ते. मराठी सुंदर आहे, ती किती चांगलं मराठी बोलते आता बघा. नाही, मी हे एकदा आधी पण म्हणलेले. इनफॅक्ट पुणे टाइम्समध्ये पण आर्टिकल हं, दिलेलं, हं. म्हणजे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला त्याच्यात पण मी म्हटलेले, की मराठी जे फिल्म मेकर्स आहेत, त्यांच्या मनात काय आहे मला माहिती नाही. पण पहिल्यापासून सुरुवातीपासून मला कधीच ऑफर्सच नाही आल्या. विक्रम फडणवीस इज अ डिअर फ्रेंड. हो. तर ही सेड की असा-असा रोल आहे. आय सेड चलो करते है. माझ्या क्लिनिकमध्ये बसायचं, मी तिकडे येऊन बसले. पण ते खूप छान रोल होता. तो मस्त होता. तो अ, फिल्मच पण सुंदर होती. घाबरत असेल तुला कदाचित, की आणि मी काय नको बाबा खाणार आहे आता काय असं. हिचं हां, पण ते नीट नाही होतं. आय फील सॅड म्हणजे ते असं तर आहेच, ते तर आहे. आहेच. पण आता बॉलिवूडचा विषय निघाला, तर 20 वर्षापूर्वीचं बॉलिवूड आणि आत्ताचं बॉलिवूड, जे काही तू बघितलंयस आत्ताच किंवा बघतीयेस, तुला काय फरक दिसतोय? काय बदललंय असं वाटतंय? तेव्हा बॉलिवूड वॉज इट. बॉलिवूड वॉज हायेस्ट इट. हाय, हां, ओके. हायेस्ट
लेव्हल ऑफ ग्लॅमर, फिल्म हम्म, सगळं तेच होतं. हम्म, हम्म. कारण टीव्हीला त्यावेळेला इट वॉज अ सेकंड लेव्हल हो. असं कन्सिडर करायचंय. बरोबर. वाय आय डोंट नो, कारण आय डोंट अग्री विथ इट, पण तेव्हा ते होतं. हम्म. आता तसं झालेलं नाहीये. आता बॉलिवूड, OTT स्वतःचं चॅनल चालवून त्याच्यावर कॉन्टेंट क्रिएट करणं हे सगळं एका लेव्हलवर आलंय. ओके. सो दॅट इज द बिग डिफरन्स, की आता कॉन्टेंट हे जे आहे दॅट हॅज बिकम द किंग. प्लॅटफॉर्म्स बरेच झालेले आहेत. फक्त बरोबर. बिग स्क्रीन दॅट इज इट असं नाही झालेलं आहे. सो मल्टीटास्किंग करत करत ती इथपर्यंत आली आहे. मार्वलस हे तिचं म्हणजे ब्युटी पॅजंटचं नाव आहे. ती स्वतःच मार्वलस आहे आणि त्याच्यावरूनच कदाचित तिला ते सुचलं असेल. पण खूप छान ती काम करतेय आणि बऱ्याचदा असं होतं की अरे आदिती गोवित्रीकर, हो मी तिला त्या सिनेमात बघायचो. हल्ली ती काय करते माहित नाही. बघा ती काय काय करते ते. आणि मी जसं म्हटलं मल्टीटास्किंग ती 1996 पासून करतेस, तर ते अजून तुझं सुरू आहे. पण आता मला असं दिसतंय की तुझा पूर्ण फोकस हा मार्वलस मिसेस इंडियावरती आहे आणि त्याला तू ऍक्च्युली एक चेंज मी करू शकते. एक म्हणजे मी करू इच्छिते, हां. की मल्टीटास्किंग नाही, मोनोटास्किंग करायचं. ओके. इफ यू थिंक मेडिकली किंवा सायकोलॉजिकली, तर मल्टीटास्किंग जी आहे ही चांगली गोष्ट नसते आपल्या अच्छा. ब्रेनसाठी. हं, हं, हं. आणि मी वन ऑफ द अदर थिंग्स जे मला खूप आवडतं करायला ते आहे की ब्रेन हेल्थ हां. आणि लॉन्जेव्हिटी. ओके. हे जे 2 प्रकार आहेत आयुष्यात, हं. तर ह्याच्यावर मी बरंचसं स्टडी केलेलं आहे. तर त्याच्यात एक हे पण निघालं, की आपण जे प्राउडली म्हणतो, एस्पेशली बायका, की आय एम अ मल्टीटास्कर, इट्स नॉट गुड फॉर यू. ओके. कारण ब्रेन ना स्विच करतो मग. हे करायचं, ते हं. करायचं, हे करायचं व्हेन यू आर डूइंग मल्टीटास्किंग. तर हे करू नका. एका वेळेला एकच काम करा. ते कंप्लीट इट. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते आणि दमत पण नाही तेवढं. तर हं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, की जे पण तुम्ही करताय, त्यावेळेला त्याच्याकडे 100% लक्ष द्यायचं. क्या बात है! सो हं, दॅट इज हं. व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सो माइंड बरोबर ब्रेनचाही अभ्यास तू केलायस म्हणजे हो, कारण ते मला महत्वाचं माझं आहे ब्रेन आता खूप या आवडतं. पुढच्या काळात. हो, हो. म्हणून तुला ब्युटी विथ ब्रेन म्हणतात ते. सो ब्रेनसाठी काय-काय हेल्थ हे पाहिजे, तर त्याच्याकडे मी खूप लक्ष देते. म्हणजे ओके. आता एक जे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, त्याच्यावर माझं आता बरंच चालू आहे काम, हं. की हार्वर्डमध्ये आम्हाला कॅपस्टोन प्रोजेक्ट करायला लागतो. जेव्हा तुम्ही मास्टर्स करता, तर कॅपस्टोन प्रोजेक्ट म्हणजे असा प्रोजेक्ट, की जो तुम्ही यू कॅन गो आउट इन द वर्ल्ड आणि यूज इट टू हेल्प पीपल. हं. तर त्याच्यात माझा प्रोजेक्ट होता लेट्स टॉक मेनोपॉज. अच्छा. तर मेनोपॉजवर मी बरंच काम केलेलं आहे. तर आता माझ्या मागे बरेच लोकं आणि बऱ्याच महिला पण लागल्यात, की मॅम तुम्ही करा ह्याच्यात काहीतरी, कारण खूप गरज आहे. बरोबर, बरोबर. तर आय एम शार्प असं मला तरी वाटतं. बरोबर. म्हणजे माझी मेमरी म्हणा किंवा पण नाही ते नाही. चावी कुठे ठेवली आहे, फोन कुठे ठेवलाय, पटकन नाव लक्षात येत नाही. हं. सिंपल वर्ड्स हे ह्याच्यामुळे होतं. तर ह्याच्यावर एक काम करायचं असं माझ्या डोक्यात विचार आहे. सो होपफुली बाय धिस इयर एंड आय विल डू समथिंग ऑन इट. क्या बात है! ते सुरूच आहे काही ना नेक्स्ट स्टेप. काहीतरी, काहीतरी हां, करायचं कारण एक आता ते. मार्व्हलस मिसेस इंडिया सेट झाली आहे. हं, टीम आहे, हं. त्यांच्याकडे ब्लूप्रिंट आहे. तर दॅट विल आता ऑटोवर म्हणजे हो, ऑलमोस्ट हो. ती जाऊ शकते. सो नाऊ इट्स टाईम बरोबर. फॉर मी पण टू तू माइंड आणि माइंड हेल्थवरती तू लेक्चर्स पण देतेस आणि हो, त्याच्यासाठी बराच प्रवास पण केलायस हो, असं मी ऐकलंय. हो, म्हणजे हो, देशभरात पण हो. अनेक ठिकाणी गेलीस तू येस, त्यासाठी? येस. मग त्याचे कारण विषय हेच असतात म्हणजे हां, बेसिकली. म्हणजे वेगळे-वेगळे. आता फॉर एक्झाम्पल यू आर समबडी राइट? यू आर हू यू आर ॲज अ पर्सन. तर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये किंवा ॲज अ ह्युमन बीइंग वी हॅव ब्लाइंड स्पॉट्स. हं. ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे काय, की आय कांट सी देम म्हणजे इफ यू सी बोट जर असं केलं आणि असं करत गेलं, एक स्पॉट जो आहे ह्या इथे, तर तेव्हा तुम्हाला तुमचं बोट दिसत नाही. यू आर नॉट हं, हं, ब्लाइंड. हं, हं. पण द वे द बायोलॉजी अनॅटॉमी ऑफ युअर आय इज की तो ब्लाइंड स्पॉट त्याला तिथपर्यंत. म्हणतो आपण. हं. हां, तर तसंच लाईफमध्ये पण ब्लाइंड स्पॉट्स असतात, की व्हाय कांट आय गो टू द नेक्स्ट लेव्हल? हं. जी पण लेव्हल आहे, वेदर इट इज फिटनेस, वेदर इट इज सक्सेस किंवा काही म्हणता येईल. तर तो ब्लाइंड स्पॉट आयडेंटिफाय करायचा हा स्वतःला पॉसिबल नसतो. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल हेल्प लागते. बरोबर. तर ती एक्सटर्नल हेल्प देणं हे आय लाइक टू डू दॅट. ते म्हणजे माझी मिशन आहे, की हाऊ टू आय ट्रान्सफॉर्म, एम्पॉवर, एनरिच. ओके. हे 3 शब्द माझे दे आर द क्रक्स ऑफ माय लाईफ, की कोणी माझ्या आयुष्यात येईल, तर त्यांना मी त्या लेव्हलला इन व्हिचएव्हर म्हणजे असं नाही, की सडनली यू विल बिकम वर्ल्ड फेमस तसं हं, नाही. हं, हं. पण
गो टू द नेक्स्ट लेवल, एम्पॉवर यू टू द नेक्स्ट लेवल, हेल्प यू ट्रान्सफॉर्म टू द नेक्स्ट लेवल. तर हे ब्लाइंड स्पॉट्स आयडेंटिफाय करून नेक्स्ट लेवलला कसं जायचं, तर ह्याच्यावर मी बरंच काम केलंय. बऱ्याच कॉर्पोरेट्स बरोबर वर्कशॉप्स केलेले आहेत, 1-to-1 सेशन्स घेते मी. तर दिस इज माय आणि हल्ली लाईफ बऱ्याच पर्पज. कंपन्यांमध्ये असे म्हणजे असतं, हो. गोष्टी असतात. हो, हो. मी त्यांना काळजी असते एम्प्लॉईजची आपल्या, तर काय करता येईल त्यासाठी. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. पण कसं तुला कॉन्टॅक्ट करायचं, तुला जर अशा लेक्चरसाठी बोलवायचं असेल? DM ऑन ते- Instagram इज द बेस्ट. बघा, आता इट्स बिकम व्हेरी Instagram वरती इझी. DM करा तिला. तिचं इंस्टाग्राम अकाउंट पण मी ते खाली दिलेलं आहे तुम्हाला. आणि इतक्या चांगल्या विषयांवरती अभ्यास करून ती तुमच्यापर्यंत येईल आणि सगळ्या गोष्टी सांगेल, समजावून सांगेल. तुम्हालाच त्याचा फायदा होईल. मगाचं मल्टीटास्किंगचं जे काही बोललो मी ते मागे घेतो. फोकस करा एका गोष्टीवर वन ॲट अ आणि टाइम. वन ॲट अ टाइम. मोनोटास्किंग. हां, मोनोटास्किंग. सो हे महत्वाचं आहे आता. हो. आदिती, डॉक्टर आदिती, तुला एक खास गिफ्ट द्यायचं आहे वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून. एवढ्या छान गप्पा आपण मारल्या. तर त्यांनी चांदीचं नाणं दिलेलं आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. ओके. हो, तर, वाव, ओके. ब्लेसिंग्स. Blessings तुला थँक्यू. मिळतील. आणि या निमित्तानेच मला विचारावंसं वाटेल, सोनेरी क्षणांचे सोबती त्यांचं टॅगलाईन आहे. हां. मिसेस वर्ल्ड तू झालीस, तो हं. तर मोठा सोनेरी क्षण आहे तुझा. हो. त्याशिवाय अजून कुठला सोनेरी क्षण आहे तुझा जो लगेच आठवेल? एक असा क्षण आहे जो मलाही म्हणजे इवन टुडे मी जेव्हा विचार करते तेव्हा सरप्राईज, एकदम साधा सिंपल आहे, म्हणजे इट्स नॉट अ बिग डील. तुझ्यासाठी पण सोनेरी for क्षण me, आहे तो. हो, माझ्यासाठी तो खूप मोठा हम्म. सोनेरी क्षण होता की माझा मुलगा हा प्रीटर्म होता. हम्म. तर तो सर्वाईव्ह होईल की नाही हेही आम्हाला माहिती नव्हतं, कारण तो 6.5 महिन्याचा होता तेव्हा तो डिलिव्हर्स केलेला त्याला अच्छा. आम्ही. आणि ही लिटरली फॉट फॉर हिज लाईफ. 5 त्याचे ऑपरेशन झाले वगैरे वगैरे. तर जेव्हा तो त्याचं सगळं ठीक झालं, तो घरी आला आणि देन हिज माइलस्टोन्स गॉट कॉट अप. तर त्याच्या पीडियाट्रिशियननी मला हे सांगितलं की यू आर अ ग्रेट मदर. अच्छा, असं तुला तुझं कौतुक अशा पद्धतीने होणं हा तुला सोनेरी क्षण वाटला. Yes. वा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि मी शेवटी एवढंच सांगेन नेहमीप्रमाणे की डॉक्टर आदिती गोवित्रीकर जे काही ती म्हणाली आहे, तुम्ही पण ते तुमच्या आयुष्यात अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. आणि मी पुन्हा एकदा सगळ्या महिलांना विनंती करेन की मिसेस इंडियासाठी, मार्वलस मिसेस इंडियासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करा. आणि तुमची इच्छा असेल, तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल, तर त्यांच्या वेबसाईटची लिंक देतोय, तिथे तुम्ही जरूर अर्ज करा, अप्लाय करा. आणि पुढे जे काही होईल ते डॉक्टर आदिती बघतील. आणि अमोल परचुरे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतंय या मुलाखतींबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण असेच दर आठवड्यात भेटत राहूया. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.